हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट अंतिम भाग. सगळ्यांसमोर हा विवाह सोहळा अगदी थाटामाटात संपन्न झाला. ह्या आनंदात हातातील पुष्पगुच्छ उडवण्यात येतो. ही सुद्धा एक प्रथा होती. या प्रथेनुसार जी अविवाहित स्त्री किंवा पुरुष पुष्पगुच्छ पकडतो त्याचं लवकरात लवकर लग्न होतं. युग आणि अविराने पाठीमागे न बघताच पुष्पगुच्छ उडवला आणि मागे माना वळवून पाहिलं. पुष्पगुच्छ ज्या व्यक्तीच्या हातात पडला होता त्याला पाहून युग आणि अविरा दोघांचाही चेहरा विस्मयकारी होता. आता पुढे. युग आणि अविराने फुलांचा पुष्पगुच्छ मागे न बघता जोरात उधळला आणि नेमका पुष्पगुच्छ येऊन डॉक्टर विकल्पच्या हातात आला, जो त्याने त्याच्या बाजूलाच उभ्या असलेल्या अंगदच्या हातात सोपवला. एंगेजमेंट झाली म्हणजे लग्न सुद्धा होणार तुझं, ये. अंगद मोठ्याने ओरडला आणि सोबतच हातातील पुष्पगुच्छासोबत डॉक्टर विकल्पचा हात त्याने वर उचलला. तसे सगळेच त्या दोघांकडे पाहू लागले. शट अप ड्यूड. अंगदचे तोंड बंद करतच डॉक्टर विकल्पने नजरेनेच अंगदला राग दाखवला. तुझ्यासोबत काही चांगलं होत असेल तर प्रॉब्लेम काय आहे तुला? डॉक्टर विकल्पच्या भविष्याला घेऊन वाटणाऱ्या काळजीने अंगदने विचारले. मी इथे तुझ्यासमोर जिवंत आहे हाच मोठा प्रॉब्लेम आहे. अंगदपासून स्वतःचा चेहरा लपवतच डॉक्टर विकल्प म्हणाला. जुन्या गोष्टी आठवून पूर्ण मूडच घालवतोस, रहा आयुष्यभर एकटाच. अंगदने सुद्धा चिडतच म्हटलं. इव्हाना क्रिश अंगद जवळ आला. त्याच्या हातून पुष्पगुच्छ काढून घेतला आणि तो पळतच युग आणि अविरासमोर जाऊन उभा राहिला. युग ब्रो, बुके परत उडव. वीक ब्रो, बुके कॅच करायला सुद्धा नव्हता, असं कसं तू त्याच्याजवळ टाकला? अंगदच्या हातून काढून घेतलेला पुष्पगुच्छ युग आणि अविराच्या हातात पुन्हा देतच क्रिश म्हणाला. क्रिशचा हट्टीपणा म्हणून युग आणि अविराने पुन्हा तो पुष्पगुच्छ हवेत उडवला. अति उत्साहितपणे क्रिश तो स्वतःच्या हातात झेलणार, पण त्याआधीच त्याच्या मागून कोणीतरी तो झेलला. तोंड पाळतच क्रिशने मागे पाहिले तर तो समीर होता, जो भुवया उडवतच त्याला स्वतःच्या हातातील पुष्पगुच्छ दाखवत होता. ये. क्रिशने खुश होतच समीरच्या अंगावर उडी मारली. समीरने त्याला प्रेमाने उचलून घेतलं. समीरचा तोल खरं तर जाणार होता. क्रिशला घेऊन तो खाली पडणार होता, पण त्यातल्या त्यात त्याने स्वतःचा तोल कसा बसा सावरला. विल यू मॅरी मी? समीरने त्याला विचारलं. येस. क्रिशने लगेच होकार दिला. चर्चमध्ये जमलेली मंडळी दोघांकडे बघत होती. अचानकपणे वेगळी शांतता त्या ठिकाणी निर्माण झाली होती. जगावेगळं असलेलं नातं मान्य करायला प्रत्येकाला जमतच असं नाही. युग आणि अविराने दोघांचं नातं केव्हाच मान्य केलं होतं. त्यांनी दोघांसाठी टाळ्या वाजवायला सुरुवात केली तसं एकटक स्वतःच्या भावाकडे बघणारा अंगद भानावर आला. ओठांवर स्मित आणत तो सुद्धा दोघांकडे साठी टाळ्या वाजवू लागला. त्याचं बघून इतर सगळेच त्या दोघांसाठी टाळ्या वाजवू लागले. आहे तसं स्वतःला ऍक्सेप्ट करणं आणि आपल्याला आहे त्या परिस्थितीत साथ देणाऱ्यासोबत मूव्ह ऑन होणं ही गोष्ट मी माझ्या लहान भावाकडून शिकलोय. मला वाटतंय तू सुद्धा विचार कर, आयुष्यात खूप पुढे जाशील. एवढं बोलून अंगद डॉक्टर विकल्पपासून लांब झाला. भला मोठं लेक्चर तो डॉक्टर विकल्पकडून ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अंगदला सुनावण्यासाठी कंठातून बाहेर पडणारे शब्द डॉक्टर विकल्पच्या बंदिस्त ओठातच अडकून पडले. युग, आता दर संडेला येशील ना चर्चमध्ये? जीजसवर आता तरी बिलीव्ह करतोस ना तू? पाद्रीने युगला विचारलं. सॉरी फादर, आय नो मी खूप चुकीचं वागलो. माच्या फ्युनरल नंतर माझा जेजसवरचा विश्वासच उडाला होता. नानी जबरदस्ती घेऊन यायचे मला इथे, पण मी जेजसला बघणं आणि त्याच्याकडे काही मागणंच बंद केलं. तुम्ही सुद्धा समजवायचे मला, पण मी तुम्हा कोणाचंच ऐकलं नाही. पाद्रे समोर मान खाली घालून युग बोलत होता. डोंट से सॉरी माय सन, विश यू हॅपी मॅरिड लाईफ. दोघांनाही आशीर्वाद देत पाद्री म्हणाले. अविरासोबतच युग हॉल बाहेर पडला आणि थेट हॉलवर पोहोचला. स्वागत समारंभासाठी लग्नबंधनात अडकलेल्या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी सगळी पाहुणे मंडळी हॉलवर जमली होती.
युग अविराची त्या प्रत्येक व्यक्तीसोबत ओळख करून देत होता जे त्याच्या अगदी जवळचे होते. अगदी दणक्यात दोघांचाही स्वागत समारंभ पार पडला. मित्रमंडळींसोबत फोटो काढणाऱ्या स्वतःच्या लाडक्याला हर्षवर्धन बघतच राहिले. डोक्यावरून आईचं छत्र हरवल्यानंतर पहिल्यांदाच ते स्वतःच्या मुलाला इतका आनंदी पाहत होते. डॅडी कम ना. युगने वडिलांना फोटो काढण्यासाठी स्टेजवर बोलवलं. हर्षवर्धननी स्वतःची नजर त्याच्यापासून लपवली. डोळ्यांतून उफाळून पडणाऱ्या आनंद अश्रूंना त्यांनी पुसलं आणि फोटो काढायला म्हणून ते स्टेजवर जाऊन उभे राहिले. एक हात युगच्या खांद्यावर आणि एक हात अविराच्या खांद्यावर ठेवत त्यांनी दोघांनाही आशीर्वाद दिला. थेट 4 दिवसांनी. स्थळ स्वित्झर्लंड. रूम नंबर 611. युगने रिसेप्शनिस्टला विचारलं. रिसेप्शनिस्ट युगला त्याच्या रूमची किल्ली देऊ लागली. युग रिसेप्शनिस्टला काही प्रश्न करू लागला. अविरा त्याला फक्त बघतच राहिली. स्वित्झर्लंडमधील हॉटेलमध्ये सुद्धा युगने त्याच नंबरची रूम बुक केलेली जी हॉटेल सृष्टीमध्ये केली होती. हे बघून अविराला आश्चर्य वाटलं. आपल्या स्पेशल रूममध्ये जायचं नाही स्वीटहार्ट. अविराची हनुवटी वर करतच युगने तिला विचारलं. तसं अविराचं तोंड जे इतका वेळ उघडं होतं ते बंद झालं. तुमचा लकी नंबर आहे का 611? न राहून युगला तिने विचारलं. येस. एवढं बोलून युग अविरासोबत रूममध्ये आला. दोघांच्याही बॅगा हातात पकडत त्यांच्या मागोमाग वेटर रूममध्ये आला. दोघांच्याही बॅगा रूममध्ये ठेवत युगकडून स्वतःचा खिसा त्याने भरून घेतला. अविरा रूम न्याहाळत बसली होती. पळतच ती रूमच्या खिडकीजवळ गेली. खिडकी बाहेरील नजारा तर ती एकटक बघतच बसली होती. ऐका ना. युग जवळ येतच तिने म्हटलं. तुझं सगळं ऐकतच असतो ना मी स्वीटहार्ट. अविराच्या गालावर ओठ टेकवतच युग म्हणाला. हातातील घड्याळ उतरवून त्याने ते टेबलवर ठेवलं. सम्याला व्हिडिओ कॉल करून बाहेर उडणारा स्नोफॉल दाखवायचा होता. करू काय त्याला व्हिडिओ कॉल? युग कडून ती परवानगी मागू लागली. विचारतेस काय? कर की बिंदास. नंतर आपण बिझी झाल्यावर तुला त्याला व्हिडिओ कॉल करता नाही येणार. हट्याळ हसू ओठांवर आणतच युगने अविराची कंबर पकडली. मोबाईल. युगकडून त्याचा मोबाईल तिने मागितली. तुझा मोबाईल काय झाला? खिशातून स्वतःचा मोबाईल काढून अविराच्या हातात सोपवतच युगने विचारलं. मी घेतलाच नाही. तुम्ही आणि सम्या सोडून माझं कोण आहे? सम्याला सांगितलं आठवण वगैरे आली तर तुमच्या नंबरवर फोन करायला. युगकडून त्याचा मोबाईल घेत अविरा बेडवर बसली. मी फ्रेश होतो असं म्हणत युग बाथरूममध्ये जाऊ लागले. पासवर्ड? अविराने विचारलं. तोच मगासचा नंबर 611. युग हसतच म्हणाला. पुन्हा 611? अविरा आता पुरती गोंधळून गेली. मोबाईल तसाच बेडवर ठेवून ती पुन्हा युगजवळ गेली. ऐका ना. युगचा हात पकडतच तिने त्याला अडवलं. अविराच्या केसांची बट तिच्या कानामागे सारत भुवया उडवतच त्याने तिच्याकडे पाहिलं. सगळंच मला कळलं. ज्या मिस्टर सोलमेटने मला वेड लावलं तो माझ्या समोर आहे. तू माझ्यावर एवढं का प्रेम करत होता ते सुद्धा मला कळलं. त्याचं अस्तित्व आणि भूतकाळ दोन्ही मला समजला. पण नंबर 0611. तुम्ही हॉटेल सृष्टीमध्ये सुद्धा तीच रूम नंबर बुक केली आणि इथल्या हॉटेलमध्ये सुद्धा. तुमच्या मोबाईलचा पासवर्ड सुद्धा तोच. इव्हन एअरपोर्टवर शॉपिंग करताना तुम्ही तुमच्या स्वाईप केलेल्या क्रेडिट कार्डचा पासवर्ड सुद्धा 0611 हाच नंबर. नेमकं काय आहे काय या नंबरमध्ये? युगच्या नजरेला नजर देतच अविराने विचारलं. तुला नाही माहिती 0611 काय आहे? अविराच्या कमरेभोवताली दोन्ही हात टाकत त्याने तिला जवळ ओढलं. तसं अविराने नाही म्हणून मान डोलवली. थोडा विचार कर ना ग स्वीटहार्ट. खूप स्पेशल नंबर आहे हा. होठ अगदी तिच्या कानाजवळ नेतच तो म्हणाला. नाही ना माहिती. सांगा ना. युगच्या ओठांवर हात ठेवतच ती म्हणाली. युगकडून उत्तर ऐकण्यासाठी तिचे कान आसुसले होते. पण युग मात्र तिला काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हता. तिचे दोन्ही हात पकडत तो तिच्या मानेवरून ओठ फिरवू लागला. तुम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला माझ्याकडून काहीही मिळणार नाही. लटक्या रागातच अविरा म्हणाली. त्याच्या हातून स्वतःचे हात सोडवतच ती त्याच्यापासून लांब झाली. तू जवळ आलीस की मग सांगतो. युग म्हणाला. एवढा वेळ जवळ होती तरी सांगितलं नाही. मग आता काय सांगणार? अविरा तोंड पाडतच म्हणाली. खूप स्पेशल नंबर आहे तो.
असं म्हणत युग एक एक पाऊल तिच्या दिशेने टाकू लागला आणि ती त्याच्याकडे बघत स्वतःचे एक एक पाऊल मागे घेऊ लागली. माझ्या लॉकरचा पासवर्ड 0611, माझ्या मोबाईल नंबरचे शेवटचे 4 डिजिट 0611, मोबाईलचा पासवर्ड 0611, डेबिट कार्ड पिन 0611. तू नोटीस केलेस का माहीत नाही, पण आपल्या कारचा नंबर सुद्धा. युगने अविराला प्रश्न केले. 0611 हाच नंबर. युगच्या नजरेत बघतच अविरा उत्तरली. माझ्या जीमेलच्या पासवर्डच्या सुरुवातीचा नंबर. युगने अविराला प्रश्न केला. 0611 हाच नंबर. 2 पावले मागे सरकतच अविरा उत्तरली. आपल्या प्रेमाची निशाणी. 2 पावले तिच्या दिशेने टाकतच युगने प्रश्न केला. 0611. अविरा उत्तरली आणि अचानकपणे गरम पाण्याचा शॉवर तिच्यावर सुरू झाला. सोलमेट. अचानकपणे अंगावर पडलेल्या पाण्याने ती किंचाळली आणि घाबरतच ती युगला बिलगली. तिच्या हनुवटीला धरत त्याने तिची मान वर केली. माझ्या स्वीटहार्टची बर्थडे. युगने विचारले. 0611 हा नंबर. अविरा उत्तरली आणि युगकडे एकटक पाहू लागली. किती प्रेम करता तुम्ही माझ्यावर? अविराने विचारलं. जेवढं करता येतं तेवढं. पीड केलंस तू मला, युग म्हणाला. अविराने त्याच्या गालावरून हात फिरवत त्याचा चेहरा थोडा खाली घेतला. त्याचा वर करत तिने ओठ थेट त्याच्या ओठांजवळने त्याच्या ओठांवर टेकवले. तू फक्त माझी आहेस, असं म्हणत युग तिच्या ओठांवर तुटून पडले. स्वित्झर्लंडच्या थंडीत गाठून गेलेल्या देहाला दोघेही गरम पाण्याच्या शॉवर खाली उभं राहून शेकत होते. ऐका ना, अविराने पुन्हा सूर लावला. आता काय ऐकवतेस? युगने हसतच विचारलं. तुम्ही असं हसणार असाल तर मी नाही सांगणार हा. गाल फुगवतच अविरा म्हणाली. नाही हसत ग स्वीटहार्ट, आता बोल, युग म्हणाला. अविराने चेहऱ्यावर आणलेले भाव पाहता कसंबसं स्वतःला येणाऱ्या हसूवर युगने नियंत्रण मिळवलं होतं. युगच्या थरथरणाऱ्या ओठांकडे ती बघतच राहिली. तुम्हाला हसू येतंय ना? अविराने त्याच्याकडे बघतच विचारलं. अजिबात नाही. माझ्या स्वीटहार्टवर का मी हसू? अविराची खोटी समजूत काढतच युग म्हणाला. डोळे बंद करा मग, अविराने म्हटलं. काय? थोडं गोंधळतच त्याने अविराला विचारलं. करा ना बंद, अविराने सूर लावला. ओके, म्हणत युगने डोळे मिटले. अंगावर अडकवलेलं टॉवेल अविराने स्वतःभोवती गुंडाळलं आणि हळूच युगच्या समोरून तिने पळ काढला. आता उघडा, हसतच तिने युगला म्हटलं. दिस इज नॉट फेअर ना स्वीटहार्ट, युग नाराज होतच म्हणाला. तू तिला पकडणार, पण त्याआधीच तिने बाथरूम बाहेरून पळ काढला. मी बाहेर येणार आहे स्वीटहार्ट, युग बाथरूम मधूनच ओरडला. मी वाट बघते तुमची, अविरा बाहेरूनच उत्तरली. वेडी, युग स्वतःशीच कुजबुजला. शॉवर जेल अंगावर फासत त्याने अंगावर गरम पाणी घेतलं. टॉवेल स्वतःभोवती गुंडाळत तो बाहेर आला. गॅलरीत अविरा उभी होती, जिने तिच्या अंगावर त्याचा शर्ट चढवला होता. तिचा गोरापान देह त्या शर्टातून चमकत होता. सम्या, इथे खूप छान स्नोफॉल होतोय. तू आणि क्रिश पण इथे हवे होते. खूप थंडी आहे इथे, अविराचा आवाज आला. बेडवरील ब्लँकेट हातात घेत युग अविराच्या मागे गेला. त्याने तिच्या अंगावर ब्लँकेट टाकलं. सुरू असलेला व्हिडिओ अविराने मध्येच थांबवला आणि ती मागे वळली. युगचं लक्ष मोबाईलमध्ये गेलं. अविराने व्हिडिओ कॉल लावला नव्हता, तर ती व्हिडिओ बनवत होती. तू व्हिडिओ बनवत होतीस? मला वाटलं की तू. युग बोलता बोलता मध्येच थांबला. काय वाटलं तुम्हाला? अविराने हसतच विचारलं. खरं तर ती युगची मस्करी करत होती. मला वाटलं की तू व्हिडिओ कॉलवर आहेस, त्यात हा शर्ट सुद्धा ट्रान्सपरंट आहे. माझी मस्ती करत होतीस तर, युगने अविराला जवळ ओढतच म्हटलं. त्याला व्हिडिओ कॉल केला तर मग ठेवायचं नाव नाही घ्यायचं तो, म्हणून म्हटलं व्हिडिओ बनवून पाठवूया. समोर व्ह्यू सुद्धा मस्त आहे, तुम्ही पण बघा ना. युगचा हात पकडत अविराने त्याला पुढे केलं. त्याच्या छातीभोवती तिच्या हाताचा वेढा येऊन थांबला. तिने मान डाव्या बाजूला नेत बाहेर काढत थोडी पुढे घेतली आणि उजवा गाल युगच्या दंडावर टेकवली. दोघेही बाहेरील नजारा बघण्यात हरवून गेले होते. उंच डोंगरांनी स्वतःभोवती सफेद चादर पांघरून घेतली आहे असं भासत होतं. गॅलरीच्या खिडकीतील काचेवर बर्फाची वाफ तयार झाली होती, ज्यावर युगने भलं मोठं हार्ट काढलं आणि त्यात युगवीरा लिहिलं.
अविराने दोन्ही बाजूने बाण काढत युगचं चित्र पूर्ण केलं. मगाशी काय सांगणार होतीस? युगने पुन्हा विचारले. अविराने लाजेनेच नाही म्हणून मान डोलवली. ओठांवर आलेले शब्द युगला बोलून दाखवताना तिला लाज वाटत होती. हे लाजणं मला जास्तच रोमॅन्टिक बनवतंय ग स्वीटहार्ट. आय कांट कंट्रोल माय सेल्फ. त्या तुझे ओलसर ओठ माझ्या तहानलेल्या जीवाला जास्त तडफवून पाहतात. तुला फक्त आणि फक्त मिठीतच घेऊन राहावं या पलीकडे मला काहीच नाही सुचत. अविराच्या सर्वांगांवरून ओठ फिरवतच युग म्हणाला. निसर्गातील थंडावा दोघांच्याही अंगावर रोमांच उभं करत होता. युगच्या उघड्या छातीवर अविराचे नाजूक हात येऊन थांबले. युगचे ओठ तिच्या ओठांवर येऊन थांबले. युगमध्ये ती इतकी बेधुंद झाली होती की बेडवर येऊन कधी पडली हेच तिला कळलं नाही. दोघांचेही उसासे रूमचे गुंजत होते. प्रणय सुखात असणाऱ्या अविराने तिच्या हृदयात घर करून असलेल्या सोलमेटला ओठांवर आणलं होतं. प्रत्येक उसासा हा मिस्टर सोलमेटच्या नावाने होता. दोघेही एकमेकांवर भरभरून प्रेम करण्यात हरवून गेले होते. मिस्टर सोलमेट, ही फक्त तुझीच, असं म्हणत एक उसासा तिने टाकला. मगाचपासून तेच तिला युगला सांगायचं होतं, पण तिला जमलं नव्हतं. आता मात्र सहजच जमलं. कधीतरी स्वतःहून मला नक्कीच बोलशील असं बोललो होतो ना मी. गरम श्वास तिच्या कानात सोडतच तो म्हणाला. अविराने त्याला आणखीन स्वतःजवळ ओढलं. त्याला स्वतःपासून लांब करावंसंच तिला वाटलं नव्हतं. दोघे तसेच घट्ट बिलगून होते एकमेकांना. दोघांनी मिळून गॅलरीतील काचेवर काढलेलं चित्र बर्फाच्या वाफेने पुन्हा भरलं आणि एकीकडे अविराने युग एकमेकांवर भरभरून प्रेम करत राहिले, कायम स्वरूपासाठी. कथा समाप्त. कथेला आणि कथेतील प्रत्येक पात्रावर भरभरून प्रेम केलं त्याबद्दल आभार. नकळत काही चूक झाली असेल तर त्याबद्दल मनापासून सॉरी. शेवटच्या भागाला कमेंट नक्की करा. लवकरच भेटू. कथेचं पुढील पर्व हमनवा मेरे या नावाने सुरू झालंय. होप सो तुम्हाला ते सुद्धा वाचायला आवडेल. आणि ह्यापुढे माझ्या कथा वाचायला आवडणार असेल तर नक्कीच फॉलो करा. धन्यवाद.